दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून ईव्हीएम विरोधात सुरू असलेलं आत्मक्लेश उपोषण ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आता सोडलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलंय। आज बाबा आढाव यांनी शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। यावेळी शरद पवारांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं देखील म्हटलेलं आहे। तर आता सत्यमेव जयते सुरू झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही। लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकशी भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही। त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे। आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। ठीक आहे, आताची सुरुवात आहे। या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे।